निवडणूक चिन्हासंदर्भात सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगासमोर। त्यापूर्वी काही आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात। 14 तारखेला जेव्हा मॅटर लागणार तेव्हा सुरुवातीला तोच विषय चर्चेसाठी घेण्यात येणार आहे। तो तसा अकॅडमिक स्वरूपाचा विषय आहे। थेट विषयाशी म्हणजे जो महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष आहे त्याशी संबंधित नसला तरी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नबम रेबिया ही केस साधारणतः सगळ्यांनीच त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे। ती 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठाने दिलेली असल्यामुळे त्याच्या पुढे जाणारा हा संघ आज कोर्टाने फक्त डायरेक्शन दिलेत की 14 फेब्रुवारीला तो जो मुद्दा आहे की नबम रेबियाला घेऊन इंटरप्रिटेशनसाठी हा मॅटर याच बेंच समोर राहिला पाहिजे की लार्जर बेंचकडे जायला पाहिजे, त्याच्यावर आर्ग्युमेंट 14 फेब्रुवारीला होतील आणि मग कोर्ट निर्णय घेईल की हे मॅटर सध्याच्या बेंच समोर राहिलं पाहिजे की लार्जर बेंचकडे जायला पाहिजे। कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे हे सलग सुनावणी घेणार आहे, सलग ऐकणार आहे। ओके, आणि आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की 14 फेब्रुवारी पासून हे प्रकरण महाराष्ट्राचं आम्ही ऐकू। 14 फेब्रुवारी पासून 7 जजचा बेंच किंवा आहे तो याच्यामध्ये सलग सुनावणीचा जो आठवडा असेल तो महत्वाचा, कारण त्या सलग याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स वगैरे होतील, फायनल हिअरिंग होईल आणि त्याच्यावर जजमेंट होईल। शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालय जे आदेश देतं किंवा न्यायालय ज्या पद्धतीनं आदेश देतं त्याची अंमलबजावणी करणं ही सगळ्याची जबाबदारी आहे। न्यायालयानं सगळ्या बाबींचा विचार करूनच आपण म्हणताय त्याप्रमाणे जर दिली असेल पुढची तारीख तर पुढच्या तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडू। आम्ही आमचं म्हणणं मांडायला पूर्ण तयार आहोत। आमची माननीय सुप्रीम कोर्टातल्या न्यायालयातल्या केसमधली आमची बाजू, बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे आणि सिनियर काउन्सिल जे आमचे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत ते आमचे सिनियर काउन्सिल आमची बाजू भक्कमपणानं माननीय न्यायालयासमोर मांडतील। आता शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दोन्ही गटापैकी कोणाला मिळणार या संदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे। विशेष म्हणजे पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणत्या गटाचं आहे यावर अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलंय सर्वांचंच। दोन्ही गटांनी शिवसेनेवरती दाव्यासाठी 20 लाखांच्या वर कागदपत्र सादर केलेली आहेत। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आतापर्यंत कुणी किती कागदपत्र सादर केलेली आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 182 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आमच्याकडे असल्याचा दावा करण्यात आलाय। तर त्यासाठीची प्रतिज्ञापत्र 3 लाख इतकी आहेत आणि जिल्हा प्रमुख ते गट प्रमुखांपर्यंतची ही प्रतिज्ञापत्र आहेत। यानंतर एक मोठी बातमी येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत। सत्तांतरानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मुंबईमध्ये येत आहेत आणि दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांची आता बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार म्हटल्यावर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। 19 जानेवारीला मुंबईमध्ये येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच मोदी मुंबईमध्ये येणार आहेत आणि या मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। अर्थात संपूर्ण तयारी या दोन्ही पक्षाकडून केली जाईल, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपकडून, कारण राज्यामध्ये भाजपची आणि शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर प्रथमच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येत आहेत। 19 जानेवारीला पंतप्रधान मुंबईमध्ये येणार आहेत। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नवी दिल्लीहून। प्रशांत, पंतप्रधानांचा मुंबई दौरा नेमका कशासाठी आहे? महत्वाचं म्हणजे पंतप्रधानांचा मुंबई दौरा आहे अत्यंत महत्वाचा आहे। त्याचमुळे दावोसमध्ये जाण्याचा जो मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे तो देखील पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण की या संदर्भात जी माहिती मिळते ती मुख्यमंत्र्यांच्या सोबत काही महत्वाच्या बैठकी आणि पंतप्रधानांचा काही उद्घाटन कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे। या संदर्भात निश्चित दौरा लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे, औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे। पण सूत्रांनी या संदर्भात जी माहिती दिली आहे त्यामध्ये 19 जानेवारी रोजी निश्चितपणे पंतप्रधान हे मुंबईत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। पंतप्रधान मुंबईत येत आहेत म्हटल्यावर आता राज्यातल्या सत्ताधाऱ्यांकडून जय्यत तयारी केली जाईल आणि त्यासाठीच्याच बैठकांना देखील आता सुरुवात होती।